हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. सर्वांना आवाज येतोय बघा. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. मागील आपण 27 जुलैला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तयारी करत आहात. बघा, आपल्याकडे 1.5 महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे. जर आपण सातत्यपूर्ण अभ्यास केला तर निश्चितच आपलं जे यश आहे किंवा आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात. पण त्यासाठी सातत्य महत्वाचं आहे आणि परिपूर्ण अभ्यास देखील महत्वाचा आहे. अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, पण योग्य मार्गदर्शन, योग्य मटेरियल्स, सराव टेस्ट हे सर्व तुम्हाला ॲपवर उपलब्ध करून दिले. ते व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. राणी मॅडम, रूपादेवी मॅडम, कोमल मॅडम नमस्कार. बघा, आपण पेपर 1 मधील जे आपले महत्वाची किंवा संभाव्य प्रश्न सराव जो आहे तो आज आपण करणार आहोत. घटक वाईज प्रश्न दिलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती, प्रत्येक घटकावर 5 प्रश्न. किती प्रश्न विचारले जातात? कोण सांगेल मला? प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारले जातात? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला. प्राध्यापक हा बोलका असतो, आपले विचार मांडणारा असतो, निर्भीडपणे मांडणारा असतो. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया देखील तेवढ्याच लवकर आणि जलद येणं अपेक्षित आहे. आपल्याकडे 1.5 महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे, पण तो देखील आपण सातत्यपूर्ण अभ्यास केला तर आपलं जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत आपण निश्चितच पोहोचू शकतो. तर ही अतिसंभाव्य क्वेश्चन पेपर आहे, ज्या माध्यमातून आपण सराव घेत आहोत घटक वाईज. म्हणजे प्रत्येक घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, हा अगदी बरोबर आहे. 5 प्रश्न आहेत. किती मार्काला? 10 मार्काला. अगदी बरोबर आहे कोमल मॅडम. 5 प्रश्न विचारले जातात, 10 त्याचं व्हॅल्युएशन 10 मार्क आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर प्रत्येक घटक महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही घटक स्किप न करता कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील आणि येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण होता येईल या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार आहोत. बघा, आपण पेपर 1 पेपर 2 चे जे आपण कोर्सेस दिलेले आहेत त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की युनिट वाईज अभ्यास करा, युनिट वाईज व्हिडिओ बघा, त्यानंतर त्याचे नोट्स व्यवस्थित अभ्यासा, त्याच्यावरचे क्वेश्चन्स अभ्यासा जास्तीत जास्त. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 1 चे 13 वर्षाचे दिलेले आहेत आपण बुक्स जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पेपर 2 चे देखील 2019 पासूनचे क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करणं हेच आपल्या हातामध्ये असणार आहे. तर आता आपण ज्या विद्यार्थ्यांना नव्यानं जॉईन करायचं असेल तर त्यांनी गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता, प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर किंवा डायरेक्टली गुगलवर जरी ऑल एक्झाम कट्टा या लोगोचं ॲप तुम्हाला दिसेल, ते डाउनलोड करून तुम्ही कोर्स घेऊ शकता. काही अडचण आली तर कॉल करू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे, पहिला घटक कोणता आहे? अध्यापन विषयक अभियोग्यता. बरोबर आहे. अध्यापन विषयक अभियोग्यता ते घटक का आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे? तर याचं कारण एवढंच आहे की तो घटक म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही ज्या विद्यार्थ्याच्या समोर तुम्ही अध्यापन करणार आहात त्या विद्यार्थ्यांना समजून घेणं आणि त्यांना समजेल उमजेल या भाषेमध्ये तुम्हाला अध्यापन करता येणं, हे कौशल्य, हे ज्ञान तुमच्याकडे आहे का नाही हे तपासण्यासाठी अध्यापन विषयक अभियोग्यता, टीचिंग ॲप्टिट्यूड हा घटक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या घटकाचा उद्देश तुम्हाला कळायला पाहिजे, जेणेकरून त्या उद्देशाला अनुसरून तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे तो पर्पज, तो उद्देश आधी समजून घ्या, त्यानंतरनं त्याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर त्याची काठिण्य पातळी कशी आहे, त्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत.
तर पहिला प्रश्न बघा, आपण अध्यापन विषयक अभियोग्यता पहिला घटक आहे, त्याच्यावरचा हा पहिला प्रश्न आहे. ब्लूमच्या सुधारित, बघा ब्लूम्स टेक्सॉनॉमी आपल्याला माहित असेल, ब्लूमच्या सुधारित वर्गीकरणानुसार रिवाइज्ड टेक्सॉनॉमी खालीलपैकी कोणती संज्ञा ज्ञानात्मक क्षमतेची सर्वोच्च पातळी दर्शवते? Which of the following is the highest level of cognitive ability according to Bloom's revised taxonomy? Understanding, analyzing, evaluating, creating. आपल्या प्रतिक्रिया मला लवकरात लवकर चॅटबॉक्स मध्ये हव्या आहेत. डी पर्याय. ओके. कोमल राणी मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे. कोमल मॅडमची प्रतिक्रिया आलेली ए पर्याय. बघा, सर्वांनी प्रतिक्रिया द्यायच्यात. आपल्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचा स्वतःचा आरसा आहे. तुम्ही ज्या प्रश्नांसंदर्भात आणि त्याच्या पर्याय संदर्भात जे विचार केलेले आहेत, ते केलेले विचार योग्य का अयोग्य हे त्यातून तपासलं जाणार आहे. योग्य सरांचं अपर्याय आहे. तर योग्य उत्तर काय आहे? तर निर्मिती क्षमता डी पर्याय योग्य. क्रिएटिंग. बघा, ब्लूमच्या सुधारित वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणती संज्ञा ज्ञानात्मक क्षमतेची सर्वोच्च पातळी दर्शवते? तर ते योग्य उत्तर आहे निर्मिती, सृजनशीलता. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. काय योग्य उत्तर आहे त्याचं आपण विश्लेषण सविस्तर पाहणार आहोत. बघा, स्पष्टीकरण. ॲडरसन आणि कॅथवाल यांनी 2001 मध्ये ब्लूमच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा केली. जी ब्लूमची टॅक्सॉनॉमी दिलेली त्यामध्ये त्यांनी सुधारणा केली आणि त्यानुसार क्रिएटिंग, नवीन घटकांची रचना किंवा निर्मिती करणं ही ज्ञानात्मक क्षेत्रातील सर्वोच्च 6वी पातळी आहे. तर इव्हॅल्युएटिंग ही 5वी पातळी मानली जाते. उदाहरणार्थ, त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर विद्यार्थ्यानं शिकलेल्या सिद्धांताच्या आधारे, त्यानं जो सिद्धांत अभ्यासलेला आहे त्या सिद्धांताच्या आधारे स्वतःचे नवीन शैक्षणिक मॉडेल किंवा संशोधन आराखडा तयार करणं हे त्याचं क्रिएटिंगचं उदाहरण आहे. त्यानं ते तयार केलेलं आहे, त्याचं उदाहरण आहे. बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी पर्याय. तर याचं ब्लूम टेक्सॉनॉमी कधी सुधारित केली? तर 2001 मध्ये. प्रणय मॅडम सर नमस्कार. नरेश सर नमस्कार. तर समजलं यामध्ये कुणाला काही डाऊट आहे पहिल्या प्रश्नामध्ये? त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. हा देखील आपल्या पहिल्या घटकावरचाच आहे. पहिला प्रश्न विचारला होता, आपण ज्यावेळेस आपल्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतोय त्यासाठी आपण ब्लूमची टेक्सॉनॉमी वापरत असतो. विद्यार्थ्याकडे ज्ञानाचं आपल्याला करायचंय, आकलनाचं मूल्यमापन करायचंय, उपयोजनाचं ऍप्लिकेशनचं करायचंय आणि त्याचे कोणकोणते स्तर आहेत, लेवल आहे. उच्च लेवलला करायचंय म्हणजे त्यांच्यामध्ये विकसित होणारी सृजनशीलता, नवनिर्मिती क्षमता यावरचा तो पहिला प्रश्न होता. आता दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थी केंद्रित वर्गात शिक्षकांची प्राथमिक भूमिका खालीलपैकी काय असते? बघा, इन अ लर्नर सेंटर्ड क्लासरूम द प्रायमरी रूल ऑफ द टीचर्स इज नॉट ॲक्ट ॲज अ डायरेक्टर, फॅसिलिटर, पॅसिव्ह सेपरेटर, फ्लो इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. म्हणजेच हुकुमशहा, सुलभ समन्वयक, निष्क्रिय प्रेक्षक, माहितीचा एकमेव स्रोत. काय योग्य उत्तर आहे? आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये सर्वांच्या येणं मला अपेक्षित आहे. बघा, अभ्यास करत असताना आपण योग्य आणि अचूक पद्धतीने केला पाहिजे, परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून केला पाहिजे. मागच्या प्रश्नपत्रिका किंवा मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं जर पेपर 1चं विश्लेषण केलं तर अगदी अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत.
काय योग्य उत्तर आहे? सर्वांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राणी मॅडमची, ज्योती मॅडमची, योगेश सरांची, रूपादेवी मॅडमची प्रतिक्रिया आली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघा, ऍप्लिकेशन बेसवरचा प्रश्न होता. स्पष्टीकरण आहे, आधुनिक शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे, न की शिक्षक केंद्रित. पूर्वी शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती होती, आता विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थी ऍक्टिव्ह असला पाहिजे. यात शिक्षक केवळ ज्ञान लादत नाही, म्हणजे फक्त त्यांना पाठांतर द्यायचंय, त्यांच्याकडून लादायचं नाही ज्ञान, तर ते आपल्याला तर विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः मिळवण्यासाठी अनुकूल वातावरण व मार्गदर्शन पुरवणं गरजेचं आहे, ते यामध्ये अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, वर्गात प्रकल्प पद्धत. बघा, प्रोजेक्ट मेथड. उदाहरण काय तर सुलभ. शिक्षक हा सुलभ करता कसा असतो? शिक्षक हा महत्वाचा नसून आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी महत्वाचा आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या कौशल्यामध्ये, वर्तनामध्ये कसा सकारात्मक बदल होईल, हा त्यामध्ये मग आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये पाहिला जातो. म्हणजे प्रकल्प पद्धती राबवताना शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी थेट उत्तर न देता योग्य दिशा दाखवत असतात. त्या दिशाचं अनुकरण करून विद्यार्थी स्वतः ते प्रश्न सोडवत असतात, प्रकल्प तयार करत असतात. नरेश सर, रूपादेवी मॅडम, योगेश सर, ज्योती मॅडम, राणी मॅडम, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. योग्य उत्तर निवडलेलं आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहिल्याच घटकावरचा. बघा, तर हा प्रश्न, विद्यार्थ्याच्या अध्ययनाचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान सातत्यानं केलं जाणारं मूल्यमापन कोणते? खालील पर्यायापैकी. असेसमेंट that is the conduct continuously throughout the teaching learning process to monitor student learning is called. सत्रांत, सेमिस्टिव्ह असेसमेंट, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, डायग्नोस्टिक असेसमेंट, प्लेसमेंट असेसमेंट. काय आहे? सत्रांत संकलित मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे का? आकारिक रचनात्मक मूल्यमापन म्हणजे सकारात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे का? पुढचा प्रश्न आहे, पुढचा पर्याय आहे नैदानिक मूल्यमापन का स्थान मूल्यमापन. काय योग्य उत्तर आहे? बघा, मूल्यमापनावर हमखास एक प्रश्न विचारला जातो 5 प्रश्नापैकी पहिल्या घटकावर. राणी मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे. बाकीच्यांनीही आपल्या प्रतिक्रिया चॅटबॉक्स मध्ये नोंदवायच्या आहेत. चला तर बघा, प्रतिक्रिया सर्वांच्या आल्याच, आपण त्याचा योग्य उत्तर बघूयात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा आढावा, तरी किती शिकले त्याचा आढावा घ्यायचा आहे. घेण्यासाठी संपूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान म्हणजे पूर्ण प्रोसेस मध्ये सातत्यानं केलं जाणारं मूल्यमापन कोणतं आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर आहे, बी पर्याय, आकारिक मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह मूल्यमापन. आता बघा, साकारिक मूल्यमापन काय आहे, सातत्य मूल्यमापन कशाला म्हटलं जातं, आकारिक मूल्यमापन काय आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तरच आपण या मूल्यमापनाच्या प्रकारापैकी जे प्रश्न त्याच्यावर विचारले जातील त्याचं योग्य आपण उत्तर निवडू शकतो. रूपादेवी मॅडम अभिनंदन, प्रणया अभिनंदन, योगेश सर अभिनंदन, राजश्री मॅडम अभिनंदन. योग्य उत्तर आहे बी पर्याय. आकारिक म्हणजे काय तर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व शिक्षणातून आकार घेत असताना, साकारत असताना रचनात्मक, म्हणजे त्याला आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतो. याचं स्पष्टीकरण बघा, आकारिक मूल्यमापन हे पाठ शिकवत असतानाच केलं जातं. याचा उद्देश गुण देणं नसून विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेऊन अध्यापनात त्वरित सुधारणा करणं हा असतो. उदाहरणार्थ, शिक्षकानं धडा शिकवत असताना मधोमध विद्यार्थ्यांना विचारलेले तोंडी प्रश्न किंवा घेतलेली छोटी साप्ताहिक चाचणी, क्विज, ही आकारिक असते. त्याचं सातत्यानं आपण जे करतो मूल्यमापन,
एकत्रीकरण करतो त्यावेळेस त्याचं मूल्यमापन होतं. पुढचा प्रश्न चौथा हा देखील पहिल्या घटकावरचाच आहे. अध्यापन संदर्भात आहे, अध्यापनाच्या पद्धतीवर आधारित आहे. Which of the following is a key characteristic of the andragogy approach to learning? Teacher directed learning, high dependency of the teacher, self directed, the experimental learning, motivation driven primarily by external reward. तर अँड्रॉगॉजी दृष्टिकोनाचे मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? शिक्षक निर्देशित अध्ययन, शिक्षकावर उच्च परावलंबित्व, 3 स्वयं निर्देशित आणि अनुभवात्मक अध्ययन, डी केवळ बाह्य बक्षिसामुळे मिळणारी प्रेरणा. बघा विद्यार्थी अध्ययन का करतो? अँड्रॉगॉजी प्रो अडल्ट लर्निंग कोणत्या दृष्टिकोनाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? का केली जाते? योगेश सरांची प्रतिक्रिया आलेली आहे, कोमल मॅडम, रूपादेवी मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे, राजेश्री मॅडम, श्रद्धा मॅडम. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ज्या तुमच्या प्रतिक्रिया अतिशय योग्य होत्या. स्वयं निर्देशित आणि अनुभवात्मक अध्ययन. याचं स्पष्टीकरण असं आहे, पॅडागॉजी हे लहान मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आहे, तर अँड्रॉगॉजी हे प्रौढ शिक्षणाशी संबंधित आहे, अडल्ट लर्निंग शी संबंधित आहे. प्रौढ व्यक्ती स्वावलंबी असतात, म्हणजे आपण बघा विद्यापीठीय शिक्षणामध्ये किंवा आता आपण स्वतः सेल्फ स्टडी करतो, बरोबर आहे. हे प्रौढ व्यक्ती स्वावलंबी असतात, त्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकायला आवडतं आणि ते अंतर्गत प्रेरणेने शिकत असतात. त्यांना बघा तुम्ही सेटनेट करा म्हणून कोण तुमच्या मागे लागलंय का? तुम्ही पीजी केलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहात, तरी पण तुम्ही सेटनेट का करताय? की तुम्ही स्वतः प्रेरित आहात की मला कुठेतरी प्राध्यापक व्हायचंय, मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, माझे जे अध्ययन अनुभव आहेत किंवा जे अध्ययन कंटेंट नॉलेज आहे ते मला कुठेतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. यासाठी तुम्ही स्वयंप्रेरणेनं अध्ययन करत आहात, तुम्हाला पुढे सेटनेट होऊन प्राध्यापक होण्यासाठी. म्हणजेच हे झालं अडल्ट लर्निंग. तर त्या प्रौढ व्यक्ती स्वावलंबी असतात, त्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकायला आवडते आणि ते अंतर्गत प्रेरणेने शिकत असतात. उदाहरण सांगायचं झालं तर महाविद्यालयातील किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःचे वेळापत्रक स्वतः ठरवून ग्रंथालयात जायचं कधी, अभ्यासिकेत कधी जायचं, अभ्यास कधी करायचा, कोणता घटक अभ्यासायचा, याचं ते प्रॉपर पद्धतीनं नियोजन करत असतात, ज्या पद्धतीनं तुम्ही करत आहात. म्हणजे ध्येय तुमचंच आहे, तुम्ही स्वयं प्रेरणेनं प्रेरित होऊन तुम्ही अध्ययन करताय, अभ्यास करताय, हे झालं. आणि स्वयं निर्देशित आणि अनुभवात्मक अध्ययन तुम्ही करत आहात, हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे या घटकातील शेवटवा 5वा प्रश्न, म्हणजे पहिल्या घटकाचा 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. तर बघा, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या डिजिटल उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे? बघा तुम्ही जर बघितलं, एक प्रश्न प्रत्येक वर्षी म्हणजे उच्च शिक्षणामध्ये जे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे डिजिटल प्लॅटफॉर्म वेगवेगळे वापरलेले आहेत, स्वयंप्रभा, दीक्षा, NPTEL, PG पाठशाळा, असे जे उपक्रम आहेत त्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच धर्तीवर आपण हा संभाव्य प्रश्न आहे. काय उत्तर आहे? Which of the following digital initiative of the Government of India provides platform for the hosting
नॅशनल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर टीचर, स्वयंप्रभा, दीक्षा, NPTEL, ई पाठशाला. काय योग्य उत्तर आहे पाचव्या प्रश्नाचं? भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या डिजिटल उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली जाते? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? तर दीक्षा, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. श्रद्धा मॅडमचं अभिनंदन, रूपादेवी मॅडम अभिनंदन. बघा योग्य उत्तर आहे बी पर्याय. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, दीक्षा म्हणजेच काय तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हे शालेय शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी तयार केलेलं राष्ट्रीय पोर्टल आहे. यावर QR कोड्स, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध असतात. उदाहरण सांगायचं झालं तर प्राथमिक शाळेतील शिक्षक दीक्षा ॲपचा वापर करून वर्ग अध्यापनाचे म्हणजे क्लासरूम टीचिंग साठीचे डिजिटल साहित्य जसं व्हिडिओ, PPT वापर करू शकतात किंवा वापरत असतात. बरोबर आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपले जे काय 5 प्रश्न आपल्याला या पहिल्या घटकावर विचारले जातात, तर त्या 5 प्रश्नांचं जे स्वरूप आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठीचं, तर ते अशा पद्धतीचं संभाव्य स्वरूप असेल. त्यामुळं अभ्यास करत असताना मी वारंवार सांगतोय की तुम्ही एक्झाम ओरिएंटेड म्हणजे 27 जुलैला जी परीक्षा होते त्याचा अभ्यास करत असताना आपण डिस्क्रिप्टिव्ह वाचतोय, पण त्याला योग्य ते ओळण देता आलं पाहिजे, योग्य ती दिशा देता आली पाहिजे की आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायचा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह वाचत असताना आपल्या डोक्यामध्ये प्रामुख्याने असलं पाहिजे की त्या घटकाचा युनिटचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमानुसार पूर्वी या घटकावर प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि आता या घटकावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही या पद्धतीनं घटक वाईज अभ्यास केला तर तुम्हाला हे पेपर एकचं ओझं वाटणार नाही, तर त्यातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर त्या अभ्यासाचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला आनंदायी पद्धतीने अभ्यास करायचा असेल, ध्येयनिष्ठ पद्धतीने अभ्यास करायचा असेल आणि जसं आपण कोणतीही कृती करत असताना म्हणजे जरी एकत्रित सामान आणलं, आपल्याला घर बांधायचंय, एक एक ईट आपण उभा करत असतो, त्यातून घराचं म्हणजे घर साकारत असतं. त्याच पद्धतीनं बघ आपण जर पाहिलं तर ज्यावेळी आपण म्हणतो मराठीमध्ये हिंदीमध्ये मन आहे, बूंद बूंद से घट भरत आहे, त्याच पद्धतीनं अभ्यास एक घट म्हणजे एका एका घटकातून जर आपण पुढे गेलात तर तुम्हाला तो अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही, तर त्यातून तुम्हाला अभ्यासामधली प्रभुत्वता मिळवता येणार आहे आणि त्याच्या जोडीला आत्मविश्वास निर्माण होणार आहे, जो तुम्हाला येणाऱ्या 27 जुलैच्या परीक्षेमध्ये तारून नेऊ शकेल. बघा परीक्षा प्रत्येक जण देत असतात, पण जे विद्यार्थी यशस्वी होतात, जे विद्यार्थी जो सुरुवाती म्हणजे तुम्ही अभ्यास सुरू केल्यापासूनचा जो तुमचा उत्साह आहे, जे तुमचं सातत्य आहे, जे तुम्ही प्रामाणिकपणे करताय, परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून करताय आणि महत्वाचं म्हणजेच जे वाचतंय ते म्हणजे जे वाचलंय, जे समजून घेतलंय ते परीक्षामध्ये किती आत्मविश्वासानं पेपरमध्ये सोडवताय. आणि अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्नामध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात, म्हणजे हे का ते त्याच्यामध्ये तुमचं उत्तर चुकतं, म्हणजे तुम्ही आत्मविश्वास तुमच्यामध्ये कमी असण्याचं ते म्हणजे द्योतक आहे किंवा उदाहरण आहे. त्यामुळं घटक वाईज अभ्यास करा, एक एक घटक पूर्ण करा, त्या घटकातूनच आपल्या अभ्यासाला पूर्णत्व येणार आहे. एकदाच आपण 10 घटक ऍट अ टाइम करू शकणार नाही. त्यामुळं आपण काय AI नाहीये, तर आपण एक माणूस आहोत. त्यामुळं प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करा, निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ हे देखील निश्चित आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा घटक रिसर्च ॲप्टिट्यूड हा जो दुसरा घटक आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. कुणाला काही आजच्या क्वेश्चन संदर्भात संभाव्य प्रश्नासंदर्भात काही डाऊट आहे असेल तर विचारू शकता. कसे वाटले प्रश्न, आपल्या प्रतिक्रिया देत चला.
नरेश सर, योगेश सर, राणी मॅडम, कोमल मॅडम, श्रद्धा मॅडम, प्रणया मॅडम, राजश्री मॅडम, रूपादेवी मॅडम. चालेल, थांबूयात मग. उद्या आपण दुसऱ्या घटकासंदर्भात प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. धन्यवाद.